प्रकारचे समीकरण दिले जातील, एक्स वाय च्या किमती फाइंड केल्या जातील, त्याच्या काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक गोष्टी आपण इथे बघणार आहोत. तर पहिल्यांदा बघा इथे तुम्हाला सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन म्हणजे खाली जे दिलेले काही समीकरण आहेत ते खाली समीकरण सोडवा. हे इथे दिलेले आहे की हे समीकरण सोडवा. ते सोडवायचे कसे म्हणजे हे काय दिलेलं आहे हे आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व करायचे बघा. m + 3 = 5 असं दिलेलं आहे आणि तुम्हाला m ची किंमत फाइंड करायला लावलेली आहे. मग m ची किंमत कशी फाइंड करायची आहे तर बघा जेव्हा m ची किंमत फाइंड करायची त्यावेळेस m हे समजा व्हेरिएबल आहे, चल आहे, तर या चलाची किंमत फाइंड करत असताना जर 3 इथे प्लस असेल तर तो 3 = च्या या बाजूला घेऊन जायचा आहे. म्हणजे = 5 जर हा इकडे प्लस असेल तर या बाजूला = च्या त्या बाजूला जाताना तो मायनस होणार, किंवा इकडे जर मायनस असेल तर तिकडे जाताना तो प्लस होणार, आणि म्हणून इकडे हा प्लस आहे तर त्या बाजूला जाताना तो काय होणार मायनस होणार. आणि म्हणून m ची किंमत फाइंड करायची असेल तर 5 - 3 मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. तर वजा केल्यानंतर 5 मधून 3 गेले, किती उरले 2. तर अशा पद्धतीने m ची किंमत फाइंड करू शकता. आता इथे जे व्हेरिएबल्स दिलेले सेकंड एक्झाम्पल मध्ये त्या एक्झाम्पलला तुम्हाला जे व्हेरिएबल्स आहे व्हेरिएबल्सला मल्टिपल एक व्हॅल्यू दिलेली आहे, ती दिलेली आहे 3y. इथे सिंगल व्हेरिएबल्स होतं, इथे व्हेरिएबल्सला जोडी दिलेला आहे म्हणजे 3 दिलेला आहे. तर याची किंमत कोणत्या पद्धतीने फाइंड करायची आहे, सेम पद्धत यूज करायची, सेम मेथड यूज करायची आहे. म्हणजे 3y = इकडे जो ज्याला व्हेरिएबल्स जोडी नाही तो = च्या त्या बाजूला घेऊन जायचा आहे. म्हणजे इकडे आहे 22 तिथेच लिहायचा = च्या त्याच बाजूला, मात्र इथे 8 हा प्लस आहे, इकडे जाताना तो मायनस होणार म्हणून इथे येणार मायनस. 3y ची किंमत फाइंड करायची. 22 मधून 8 गेले, किती उरले 14 उरले. 22 मधून 8 गेले, किती उरले 14 उरले. आणि त्याच्यानंतर y ची किंमत फाइंड करायची असताना y ला 3 हा गुणिले आहे तर तो तिकडे जाताना भागिले जाणार, म्हणजेच इकडे मल्टिपल आहे तर तिकडे जाताना डिवाइडेड जाणार. तर बघा 14 भागिले किती ना 3. आता 3 ने 14 ला भाग जात नाही तर आपण तिथे थांबायचं आहे. जर भाग दिला असता, जर समजा इथे 12 असला असता आणि इथे 3 घेतला असता तर 3 ने 12 ला भाग जातो. 3 × 3 3 × 6 3 × 9 3 × 12 तर उत्तर आलं असतं 4. पण 3 ने 14 ला भाग जात नाही म्हणून इथे त्याचा आन्सर जे आहे तो y = 14/3 अशा पद्धतीचं तुम्हाला पाहायला भेटतं. अजून तर या पद्धतीने तुम्हाला गणित जे आहे ते गणित सॉल्व करायचे आहे. जर एखादी संख्या इथे बघा इथे सिंगल होते इथे डबल आहे, जर कधी तुम्हाला या पद्धतीचं एक्झाम्पल दिलं की फॉर एक्झाम्पल x/3 = 2 या पद्धतीचं एक्झाम्पल घेतलेलं आहे ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. मग आता इथे जर होता सिंगल होता, इथे याला मल्टिपल होता या व्हेरिएबल्सला, आता या व्हेरिएबल्सला इथे डिवाइडेड आहे. तर हे कोणत्या पद्धतीने सॉल्व करायचे तर बघा तो डिवाइडेड असलेली जी व्हॅल्यू आहे ती 2 त्या पूर्ण इक्वेशनला मल्टिपल करायची, म्हणजे पूर्ण समीकरणाला गुणिले करायचं. कसं तर x/3 गुणिले 3 डिवाइडेड किंवा भागिले कोणती व्हॅल्यू आहे तर 3. तर 3 ने या इक्वेशन या बाजूला पण गुणून घेतला आणि म्हणजे पूर्ण इक्वेशनला काय केलं त्याने गुणून घेतलं. तर असं मल्टिपल करून द्यायचं. 3 × 1 1 × x means 1x = 3 × 6. याचा अर्थ काय की x ची व्हॅल्यू मिळाली, x = 6. तर अशा पद्धतीने हे गणित जे आहे ते गणित तुम्हाला सॉल्व करायचं आहे. फॉर एक्झाम्पल एखादा जर क्वेश्चन विचारला, एखादं एक्झाम्पल दिलं तर त्याच्या x आणि y च्या व्हॅल्यू कशा फाइंड करायच्या तर हे काही बेसिक होतं, ते बेसिक इथे आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काही एक्झाम्पल येतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत आपण इथे थांबूया. धन्यवाद.